आज आपण वजन कमी करण्याचा खात्रीशीर उपाय अर्थात बेरियाट्रिक सर्जरी यावर चर्चा करूया. वाढलेल्या वजनासोबत शारीरिक व्याधींना सुरुवात झाल्यास ही खूप चिंतेची बाब आहे. आपल्या अपेक्षित वजनापेक्षा 30 किलो वजन जास्त असेल आणि सोबत शारीरिक व्याधी नसल्या तरी सुद्धा हे वजन अनारोग्यास आमंत्रण असतं. म्हणून फक्त वाढलेलं वजन किंवा वाढलेल्या वजनासोबत पीसीओडी, घोरणे, फॅटी लिव्हर, डायबिटीज, जॉइंट पेन, हायपरलिपिडिमिया, हायपोथायरॉइडिझम, इन्फर्टिलिटी असे आजार असणं असे आपण प्रामुख्याने 2 गट पाहतो. वाढलेल्या वजनासोबत आजार नसतील तर आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल या मदतीनं वजन कमी होऊ शकतं. पण महत्त्वाचं असतं ते ह्या प्रयत्नांमध्ये ठेवणं सातत्य. अशा अनेक प्रयत्नांनंतरही जर तुमचं वाढलेलं वजन कमी होत नसेल ना, तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी बेरियाट्रिक ट्रीटमेंटची मदत घ्यायला लागते. कोणती बेरियाट्रिक ट्रीटमेंट कोणाला उपयोगी ठरेल ह्याचा निर्णय डॉक्टर पेशंटशी सविस्तर चर्चा करून घेतात. ह्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्यानं गॅस्ट्रिक बलून, एंडोस्कोपिक गॅस्ट्रिक स्लीव्ह, लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास असे पर्याय उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना लायपोसक्शन म्हणजेच बेरियाट्रिक ट्रीटमेंट वाटते. आपल्या शरीरामध्ये अवयवांसोबत फॅट आणि त्वचेखालील फॅट अशा 2 ठिकाणी फॅट साठवलं जातं. लायपोसक्शन हे फक्त त्वचेखालचं फॅट काढतं. त्यामुळे ती एक सौंदर्य शस्त्रक्रिया आहे. ही केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार कमी होत नाही किंवा ते आटोक्यातही येत नाही. याउलट बेरियाट्रिक ट्रीटमेंट केल्यामुळे वाढलेलं वजन तर कमी होतच, पण त्याच्यासोबत सर्व आजारही आटोक्यात येतात. ते बरे सुद्धा होऊ शकतात. गॅस्ट्रिक बलून हे 2 प्रकारचे असतात. एक स्वॅलोएबल पिल गॅस्ट्रिक बलून आणि 2 एंडोस्कोपिक गॅस्ट्रिक बलून. एंडोस्कोपिक गॅस्ट्रिक बलून एंडोस्कोपीच्या मदतीने भूल देऊन पोटाच्या आत जठरामध्ये सोडायला लागतो. तो काढण्यासाठी सुद्धा भूल द्यावी लागते. ह्या उलट स्वॅलोएबल पिल बलून बिना भूल देता ओपीडी मध्येही टाकता येतो आणि तो काढावा लागत नाही. तो आपोआप संडास वाटे 4 महिन्यांनी पडून जातो. ह्या उपचाराने साधारणपणे 15 ते 20 किलो इतकं वजन कमी होऊ शकतं. लॅप्रोस्कोपीद्वारे केल्या जाणाऱ्या बेरियाट्रिक ट्रीटमेंटने तर खूपच चांगलं वजन कमी होऊ शकतं. लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह शस्त्रक्रियेमध्ये जठराचा 80% भाग कायमचा काढून टाकला जातो. तर लॅप्रोस्कोपिक बायपास शस्त्रक्रियेमध्ये जठराची एक छोटी पिशवी बनवून त्याला लहान आतडं जोडण्यात येतं. ह्यामुळे आतड्याचा सुरुवातीचा भाग बायपास होतो. या शस्त्रक्रियांमुळे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात आणि त्यामुळे 1 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं वजन पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतं. कालानुरूप नवीन सुरू झालेल्या या ट्रीटमेंट्सनाही आता जवळजवळ 25 पेक्षा जास्त वर्षे झाली असून अतिलठ्ठ व्यक्ती किंवा वजनासोबत कोमॉर्बिडिटीज ज्यांची यादी आपण आधी वाचलेली आहे असे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी या ट्रीटमेंट म्हणजे एक वरदान ठरत आहे. आपलं वजन हे आपल्या निरोगी आयुष्याचं प्रत्यक्ष चित्र आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं सुरुवातीपासूनच आपलं वजन वाढू नये यासाठी आहार, व्यायाम आणि निरामय जीवनशैली अंगीकारायला हवी. जेव्हा असं होईल ना, तो सुदीनच म्हणायला हवा. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.